हाय, जय श्रीराम. तर आज ना इतकी म्हणजे थंडी पडली ना सकाळी, की खूपच म्हणजे स्वेटरच आत्तापर्यंत मी स्वेटरच लावून होतो. तर सॉक्स वगैरे लावून आहो आता. म्हणजे थंडीच वाटत आहे फरशीमुळे. तर ठीक आहे. तर आज आपण बोलूया आपले इष्टदेव. आता पूजा वगैरे झाली आहे माझी. आज शनिवार आहे. तर आणि आज जो मार्गशीर्ष महिना जो लागला आहे, तर त्याचा दुसरा शनिवार म्हणतो आपण याला. तर दुसरा शनिवार आहे. तर शनिवार तुम्हाला छान छान जावं, सगळं सगळं चांगलं झालं पाहिजे. तर आज आपण इष्टदेव जे आता आपण मानतो, ज्याचं म्हणजे आपण पूजा करतो, जे नेहमी जे आपण नाम जपतो त्याच्याबद्दल. तर मी तर जय श्रीराम म्हणतच असते. हनुमानजीची भक्त आहे. तर छान आपण म्हणजे काय आता आधी आपलं पहिलं हनुमान चालीसा म्हणूया. ठीक आहे. आज शनिवार असल्यामुळे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. श्री गुरुचरण सरोज रची निज मन मुकुर सुधाय भरनव रघुवर मिलसु जोदायक फल जारी बुद्धिहीन तनु जारिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मुई हरहु कलेश विकार सियावर राम जय जय राम. रे प्रभु राम जय जय राम. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुखनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमत के संगी कंचन वरन विरास सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हात वज्र ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करे बेको आतु प्रभुचरित्र सुनि बेको रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिय दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जिया श्री रघुवीर हर्षुर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम प्रिय भरत संपाय सहस बदन तुम रोय सगावे अस्कै श्रीपति कंठ लगावे सनकादि ब्रह्मांड मुनीसा नारद सारद सहित ईसा यंकुबेर दिक्पाल जहाते कवि गोविंद कई सखी कहाते तुम उपकार सुग्रीवई ना राम मिलाए राजपति ना तुमरो मंत्र विभीषण माल लंकेश्वर पै सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लियो ताई मधुर जानु प्रमुद्रिका मेल मुकमाई जल्दी लाज गए अचरच नारी दुर्गम काज जगत के देते सुगम अनुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवाले होत न आज्ञा बिन पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक का हो को डरना आपन ते समारो आपे तीनों लोग हाथ से गापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीड़ा जपत नंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन का मोचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके का सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियाला साधु संत के तुम रखवाले असु निरंतर राम दुलारे अष्ट सिद्धि नवनीत के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रोपत के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवर जाहि जहाँ जन्म हरि भक्त काई और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करनी संकट कटे मिटे सब पीड़ा जो सुमिरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करत गुरुदेव की नाई यशत बार पाठ कर जोई छूटई बंद महासुख होय जोय पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धिसा की गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय महाडेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूषियावर राम जय जय राम. रे प्रभु राम जय जय राम. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम. तर आता आपली हनुमान चालीसा झाली. हनुमानजी म्हटलं तर की म्हणजे आता आपण आपल्याला शब्द नाही ते त्यांच्याबद्दल सांगण्याबद्दल म्हणजे इतके ते हे आहेत मोठे म्हणल्यासारखं. तर ज्याची त्याची भक्ती असते आणि जसं आपण करतो ज्याचा अनुभव त्याला माहीत असते म्हणते की काय नाही का. तर सगळ्यांचं म्हणजे सगळे आपापले यालाच इष्टाला मानत असते. तर जसं आता माझी बहीण आहे ती महादेवाला मानते. तर ती महादेवच करत राहते. म्हणजे जसं आता मी म्हणत आहे की जय श्रीराम जय श्रीराम तशासारखं ती महादेव करत राहते. माझं म्हणजे आपण शब्दामध्ये आपल्याला म्हणजे येत असते देवाचं नाव. तशासारखं तिचं पण माझं पण तसंच बिलकुल सेम.
त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे जे आपण मानतो ज्या देवाला, तर आपल्या देवाला काय आवडते किंवा आपण म्हणजे नाही का आपण त्याचं म्हणजे सर्च करत असतो किंवा किंवा म्हणजे कोणतं कहाणी आहे किंवा काही आहे तर बघत असतो आपण. जसं मी मग सांगत आहे की हनुमानजी म्हणजे मी हनुमानजीला मानते. तर म्हणजे हनुमानजीला काय आवडते म्हणजे त्यांना तर रामाच्या भक्तीशिवाय तर काही दुसरं पाहिजेच नाही म्हणा. तर तेच पुन्हा आखरी म्हणजे म्हणजे काय म्हणजे पुन्हा एखादी त्यांना पाहिजे म्हणजे आपण चढवतो म्हणलं किंवा त्यांना आवडते म्हणलं ते नाही का वस्तू जसं आहे लड्डू, मोतीचूरचे लड्डू त्यांना आवडतात. तर आणि जसं आता कोणी जसं चोलात चढवतात त्यांना ते नारळही आपण छान असं नाही का चढवू शकतो. आणि कोणी जे शेंदूर असतात ते ते चढवते त्यांना. आणि असं म्हणजे खूप आहे. पण आता म्हणजे नाही का आपण आपलं म्हणतो आपण की बा त्यांना आपण देणं म्हणजे रामाचंच जे आहे ते राम म्हटलं की सगळं झालं त्याच्यामध्ये. तर असं आहे हनुमानजीचं. तर मी तर मला तर खूपच म्हणजे मी तर खूप भक्ती करते त्यांची. तर एक आहे पुन्हा त्यांना नाही का पानाचे जे पत्ते आहे पानाचे पत्ते ते हे बघा मी तोडून ठेवले आहे. हे पानाचे पत्ते हे त्यांना ना म्हणजे आवडतं असतात त्यांना. जे बिडा वगैरे चढवतो म्हणतो ते तर त्यांना चढवतातच ज्यांनी जे म्हणजे चढवतात ते. पण कसं आहे याचा हार हे जे पानं आहे ना याचा हाराची पण एक नाही म्हणजे पानाच्या हाराची जे हे मिठे पान म्हणतात त्याला खायचं पान. ते याचं एक म्हणजे हार पण करतात. जसं 9 म्हणा म्हणजे 7 म्हणा किंवा जसं 11 जसं आपल्याला म्हणजे आपल्या अनुसार जसे भेटले तसे नाही का याचे नाही का हार पण करतात. आणि याची कहाणी आहे की जेव्हा म्हणजे नाही का जे युद्ध होत होतं जे काय म्हणते रामजीचं आणि रावणाचं. तर जेव्हा ते युद्ध झालं पूर्ण आणि रामजी जिंकले रावणाचा वध म्हणजे रावणाचा वध करून. तर मग हे मग सांगणार कोण. तर मग हनुमानजीला मग सीतामातेच्या जवळ म्हणजे पाठवलं की बा तू जाऊन सीतामातेला सांग. तर हनुमानजी गेले आणि सीतामाताला सांगितले की माता की मी आपलं म्हणजे रामजी विजय झाले आहे. तर असं म्हणून तर मग सीतामाता इतकी म्हणजे प्रसन्न झाली की त्यांच्याजवळ नाही का द्यायला नाही का काही नव्हतं. म्हणजे त्या खुशीनं नाही का जर आपण म्हणजे नाही का. तर काय झालं तर हे पानाचे पत्ते याला मराठीमध्ये नागवेल पण म्हणतात. तर तर हे पानाचे पत्ते हे नाही का असं म्हणजे साधं पण आपण लावू शकतो. जसं आता मनी प्लांट वगैरे आपण जसं लावतो एक म्हणजे थोडंसं असं कांडी धरून तसं हे लागते. आणि याला तेवढं म्हणजे ऊन पण नाही लागत. छान असं म्हणजे पसरते. आणि मनी प्लांटसारखंच खूप असं मोठं मोठं होते मोठे पानं वगैरे छान. तर असं आहे याचं. आणि फायदे खूप आहे याचे. तर मग मी नंतर सांगणार याचे फायदे वगैरे. तर हे असं आहे. तर त्यांच्याकडे ना असं द्यायला ना हनुमानजीला काय म्हणजे नव्हतं. तर मग ते झाडाजवळ ज्या बसून होत्यात ना सीतामाता. तर त्यांच्याजवळ हे झाड म्हणजे हे नाही का वेल होता. हे झाड हे वेलच जात असते. तर हा वेल होता. तर त्या काय केल्या ह्या पानं नाही का तोडून हार केल्या आणि हनुमानजीच्या गळ्यामध्ये टाकल्या की खूप म्हणजे त्यांना खुशी झाली. तर आणि हनुमानजीला पण छान म्हणजे नाही का वाटलं. तर तेव्हापासून हे पानाचं जे आहे ना ते म्हणजे पानाचा हार जो आहे ना तो त्यांना खूप प्रिय आहे. इतका म्हणजे छान म्हणजे नाही का प्रिय जसं मातानी दिला बा हार म्हणून नाही का. तर मी 1-2दा पण केली आहे आणि हनुमानजीला अर्पण केली आहे हार. तर छान आहे. आणि पुन्हा हनुमानजीला रुही चुकाचे पानं म्हणजे पानं पण आणि फुलं पण ते पण त्यांना नाही का बघितलं मी 1-2दा म्हणजे मंदिरात गेले तर. तर पानाचं पण म्हणजे ते राम राम म्हणून ते हार वगैरे चढवतात. आणि त्याचे फुलं पण त्यांचा पण हार नाही का त्यांना आवडतो. तर इतकं म्हणजे ह्या पानाचं महत्त्व आहे. तर मला जेव्हापासून माहीत झालं की सीतामातांनी दिलं आहे तर त्यांना खूप आवडते. तर मी काय केली माझ्या घराजवळच म्हणजे 2-3 घराआड बघितलं होतं एकाच्या घरी हे झाड. तर मी त्यांच्याकडून आणली
ते म्हणजे मुळासकटच दिले मला आणि आणली आणि घरी लावली आणि छान झालं पण, म्हणजे नाही का छान झालं. पाणी वगैरे छान मोठ्या कुंडीत लावलं तर छान झालं. याला म्हणजे मग थोडंसं मग काडी वगैरे लावली, छान पुन्हा पसरलं आणि झालं. तर पहिलं मग हनुमानजीला चढवली की हनुमानजी मी हे पाहिलं होतं, तर मी तुम्हाला देत आहे हार, तर असं म्हणून वगैरे. तर मी नाही लावलं, माझ्या हजबंडला सांगलं की तुम्ही टाका बाहेर, आम्ही मंदिरात गेलो होतो तर इतकं म्हणजे म्हणत आहे ना की ज्या इष्टाला आपण मानतो त्याच्या आवडीचं वगैरे काय, आपण जसं आता कोणता भोग लावायचा असेल किंवा काही म्हणजे नाही का, तर इतकं म्हणजे छान. आणि हनुमान चालीसा तर आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा रामजीचं तर आहेच आपलं. तर इतकं म्हणजे मी तर खूप म्हणजे मानते. तर आहे सगळ्या ज्याचं त्याचं म्हणलं नाही का, जे आपल्याला इष्टाला मानतात त्यांचं नामजप करतात, तर त्यांचं असं खूप आहे. आणि त्यांच्या जे चोपाया आहे किंवा काही नाही का असं, तर खूप म्हणजे ते त्यांचं म्हणजे जे आहे, जसं आहे सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. तर म्हणजे ते असे सांगतात की बा म्हणजे नाही का की आहो बा मी तुम्हाला म्हणजे काही चिंता नको करा असं वगैरे, म्हणजे जे आपण जे फील करतो वाचतो हनुमान चालीसा, तर आपल्याला वेगळीच म्हणजे एनर्जी वाटत असते. आता ज्याचं म्हणजे अनुभव असते, मी सांगत आहे तेच. तर तेच. आणि पुन्हा एक आहे की नासे रोग हरे सब पीडा, जपत नंतर हनुमत बीरा. तर ते पण आहे की कोणताही आपल्याला म्हणजे काही वाटत राहिलं, म्हणजे कोणतं हे आहे बिमारी म्हणा की काही म्हणा, तर ते जे चोपाई आहे ना ते खूप म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. तर थोडंसंही म्हणजे आपल्याला काही वाटलं तर आपण हनुमान चालीसा खरंच म्हणावं की तुम्हाला ना खरंच चांगलंच वाटेल, खूपच छान वाटेल. थोडंसंही असं म्हणजे वाटलं की आपल्याला असं वाटत आहे तसं वाटत आहे किंवा कोणतं थोडंसं आपल्याला टेन्शन आलं किंवा असते, तर तुम्ही म्हणाल ना खरंच तुम्हाला म्हणजे खूपच म्हणजे ते फायदा म्हणजे फायदाच म्हणू शकेल मी, फायदाच होईल असं आहे. तर इतकं म्हणजे छान आहे ना. आणि लड्डूचं पुन्हा लड्डू पण त्यांना खूप आवडतो. तर मी तर केळं आवडते पुन्हा त्यांना, केळं जे पाहिजे ते. तर मी म्हणजे नाही का मी तर देतच असते. म्हणजे मंदिरात वगैरे जर हजबंड गेले ती जा बा द्या असं वगैरे नाही का. तर आजकाल सांगतात की बाया पण हात लावू शकते हे ते, पण पूजा करणं ठीक आहे, पण हात वगैरे लावणं म्हटलं तर हजबंडलाच मग सगळं जे काय आहे ते करायला लावते. पण मी दुरून मग छान पाहते की कसं काय हे ते नाही का, तर छान वाटते मला की. तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात पुन्हा हनुमानजीला. तर पुन्हा एक आहे, जेव्हा लक्ष्मणजी मूर्छित होऊन जातात तेव्हा रामजी म्हणजे बसून म्हणतात की कसं तू, मग मी पण नाही राहणार किंवा नाही का असं वगैरे ते म्हणतात. तर म्हणजे रामजी म्हणतात की नाही माझ्या लक्ष्मणला काय झालं, मी पण नाही जगत असं तसं म्हणजे म्हणतात. तर मग हनुमानजी म्हणते प्रभू तुम्ही हे काय बोलत आहात, काय, तर मी म्हणजे मी घेऊन येतो, संजीवनी बुटी आहे ते. तर हे वगैरे म्हणजे नाही का घेऊन येतात. आणि म्हणजे जर नाही सूर्य म्हणजे सूर्याला निघू नाही देत किंवा म्हणजे नाही का अमृत आहे, जसं चंद्रामध्ये आपण अमृतचं म्हणजे हे अंश आहे म्हणून म्हणतो, तर चंद्राला मी आणील बा खाली असं वगैरे, इतकी म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद आहे. आणि पुन्हा संजीवनी बुटी तर घेऊन येतात. आणि म्हणजे आहे लक्ष्मणजी त्यांना पण ते त्यांच्यासाठी आणतात. तर इतकं म्हणजे हनुमानजीचं हे आहे ना. तर मी खूप साऱ्या कहाण्या ऐकते त्यांच्या, म्हणजे जे काय आहे ते असं तसं. आणि पुन्हा सुंदरकांड पण आहे त्यांचं, आपण जर करतो म्हटलं तर ते पण म्हणजे तेवढं म्हणजे छान आहे. तर असे आहेत म्हणजे खूप साऱ्या अशा कहाण्या आहे की आपण सांगू शकतो असं म्हणून. आणि पुन्हा एक कहाणी आहे की काय ते ते पूछ मोठी ठेवून नाही का, असं पूछ मोठी ठेवतात आणि अर्जुनला म्हणतात की तू सरकव. तर अर्जुन म्हणजे त्यांना ओळखत नाही हनुमानजीला की कोण कोण आहे तू बा, हे तुझं म्हणजे नाही का हे पूछ तू साईडला हटव वगैरे नाही का. तर ते पण आहे कहाणी. तर
मग अर्जुनला समजते की हे काहीतरी म्हणजे दिव्य पुरुष आहेत. तर असं वगैरे म्हणून मग ते काय करतात, त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की तुम्ही सांगा कोण आहे, असं तसं म्हणून. अशा म्हणजे खूप साऱ्या कहाण्या आहे आणि ज्याचे त्याचे म्हणजे हे आहे महत्त्व म्हणल्यासारखं. आणि पुन्हा महाभारत होताना सुद्धा पण त्यांना म्हणजे नाही का त्यांच्याशिवाय तर ते ध्वजवरच बसून होते असे आहे की नाही. तर ते पण एक कहाणी आहे की चला बा म्हणजे अर्जुनला श्रीकृष्ण म्हणतात की चला आपण जाऊया हनुमानजीकडे, त्यांच्याशिवाय तर आपलं म्हणजे समोर आपण हे करू नाही शकत किंवा युद्ध नाही म्हणजे नाही का सपोर्ट तर पाहिजेच त्यांचा. तर असं वगैरे तर जातात आणि त्यांना रिक्वेस्ट करून मग ते ध्वज त्यांचं लावतात त्यांच्या रथवर. अशा खूप साऱ्या म्हणजे कहाण्या आहे आणि छान म्हणजे आपण ऐकू शकतो आणि छान त्याचं म्हणजे अनुभव घेऊ शकतो असं तसं. मला तर खूप आवडते कहाण्या, सर्च करत राहते मी, काही ना काही पाहत राहते. काय माझ्या बजरंगबलीला आवडते, काय म्हणजे आपण म्हणजे करू शकतो किंवा काय असं तसं म्हणजे नाही का. मला तर खूप म्हणजे त्यांचं हे वाटते. आणि पुन्हा एक अशी एक कहाणी आहे की श्रीकृष्ण भगवान आपलं जे त्यांचं वाहन आहे गरुड, त्यांना पाठवतात हनुमानजीकडं. तर हनुमानजी आपल्या म्हणजे जप म्हणजे जप करत राहतात रामाचं. तर त्यांना म्हणतात की जाऊन हनुमानजीला बोलवणार. तर ते काय करतात, जातात गरुडजी जातात आणि त्यांना सांगतात की कृष्णजी बोलवले आहे तुम्हाला, चला. तर त्या गरुडला असं वाटते की आता ज्याने थोडे म्हातारे झाले आहे बजरंगबली, तर यांना नाही का येता नाही येणार म्हणजे वेळ लागणार आणि कृष्ण भगवानला तर बोलवलं आहे अर्जंटमध्ये. तर ते गरुडजी काय म्हणतात की चला माझ्या पाठीवर बसून तुम्ही. तर म्हणजे हनुमानजी म्हणतात की माझा तर जप झाल्याशिवाय मी म्हणजे नाही का रामाचा जप झाल्याशिवाय मी तर येणार नाही बा, नंतर मी येतो, तू जा मी येतो. तरी 2-3दा त्यांना म्हणतात की चला चला मी नेतो. तर हनुमानजी म्हणतात की तुम्ही जा मी येतो. आणि म्हणजे गरुडजी काय करतात, जातात आणि त्यांना आणि मग विचार करत जातात की मी पहिलं पोहोचील, मी कृष्ण भगवानला काय म्हणेल, हनुमानजी तर आले नाही, असे रस्त्याने विचार करत करत जात असतात गरुडजी. तर ते गरुडजी जसं म्हणजे गेले असतात थोडेसे म्हणजे नाही का कृष्ण भगवानच्या इथं. तर तिथे काय पाहतात तर हनुमानजी आहे तिथे बसून. बघा इतकं म्हणजे चमत्कारी ना, इतकं म्हणजे छान ते कहाणी मी ऐकली ना, तर मला इतकं छान वाटलं. अरे इतकी म्हणजे शक्ती पॉवरफुल आणि इतकं म्हणजे त्यांचं ते बल आणि इतकं मी म्हणजे नाही का जे आता कोणत्या कहाण्या ऐकते मी आणि कसं हे करते पाहणं आपलं. तर मला कधी कधी तर शहारी येत असते की सांगत आहे कोणत्याही आपल्या इष्टाबद्दल आपलं म्हणजे आपण माहिती करून घ्यायची असेल, काही कहाणी ऐकत तर आपण उत्सुकतेनं ना काही कहाणी म्हणा की काही असं नाही का ऐकत असतो. तर खूप साऱ्या अशा कहाण्या आहे आणि खूप साऱ्या म्हणजे आपण माहिती घेण्यालायक आहे. आणि आपलं म्हणजे तेच सांगत आहे इष्ट आहे तर आपल्याला त्याचं म्हणजे पूजा वगैरे तर करतच असतो. आता हनुमान चालीसा कसं आहे, कोणी म्हणतात रोज म्हणतात, पण कसं आहे कोणी एकदा म्हणते, कोणी 7दा म्हणतात, कोणी 9दा म्हणतात किंवा कोणी 11 वेळा म्हणतात. तर असं पण आहे कोणाकोणाचं ज्याचं त्याचं म्हणल्यासारखं. तर असं आहे. तर आणि पुन्हा जप करणं, तर त्यांना जे महत्त्वाचं म्हटलं तर रामजीचं नाव, तर इतकं त्यांना ते प्रिय आहे. तर आपण ते तर करतोच, ते तर आपल्याला करावंच लागेल. आपल्याला म्हणजे हनुमानजीची भक्ती करायची आहे. तर ठीक आहे. तुम्हाला शनिवारच्या शुभेच्छा. सगळं चांगलं, तुमची मनोकामना पूर्ण हो. ठीक.